तर मुंबईतील प्रसिद्ध अशा खेतवाडीच्या मोरया गणेशोत्सवाचं यंदाचं 75वं वर्ष होतं। खेतवाडीच्या मोरयाचा अमृत महोत्सव असल्यानं गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो द्विगुणित करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। मुंबईत गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली असून सध्या आपण आहोत खेतवाडी परिसरामध्ये। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो खेतवाडीचा मोरया काय दिमाखात उभा आहे आणि त्याचं आगमन या गणेश भक्तांकडून केलं जात आहे। आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत मंडळाच्या खजिनदारांकडून। काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या मंडळाची? अमृत महोत्सवी आहे, गणपती बाप्पाचं आगमन सुरू झालं। यावर्षी मंडळ हे 75 अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मी 75 वर्षासाठी हे करतोय की खजिनदार म्हणून कार्यरत आहे। याचा मला खूप मोठा अभिमान आहे आणि मला भरपूर आज आनंद होतोय की वर्षात हा एक दिवस आमच्यासाठी असतो जगण्याचा। यंदा अमृत महोत्सवी आहे, काय नेमकं खास वैशिष्ट्य असणार आहे? यावर्षी अमृत महोत्सवी 75 वर्ष असल्या कारणाने गणपतीची जी मूर्ती आहे ती राजा टाईप आहे, 28 फूट उंच, आणि यावर्षी आपला जो देखावा असणार आहे हा पूर्ण महल टाईप असणार आहे। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ढोल ताशाच्या गजरात सर्व इथे नाचण्याचा आनंद घेत आहेत। या ठिकाणी आपण गणेश भक्तांसोबत बातचीत करणार आहोत। काय भावना सांगाल, गणरायाचं आगमन वर्षभरानंतर होतं? दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीची वाट बघत असतो, तर या वर्षी सुद्धा हा खेतवाडीचा मोरया म्हणून हा खूप प्रसिद्ध गणपती आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंदच होत आहे। नक्कीच या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा प्रकारे सर्व गणेश भक्त आनंद व्यक्त करत आहेत। काय सांगाल, वर्षभरानंतर गणपती बाप्पा येतात? खूप आनंद होत आहे। वर्षभरानंतर आपले बाप्पा आपल्याकडे परत घरी 10 दिवसासाठी येत आहेत, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे। नक्कीच आपण अनेक गणेश भक्तांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या आहे। आता येथून पुढे गणपतीचं आगमन हा सोहळा सुरूच असणार असून मुंबईकरांमध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन हरिनेगीसह मी ऋतिक गणकवार, टीव्ही मराठी, मुंबई।